संदीप सर. ओके 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 चालेल चालेल. पुढची अंडी घाटकोपर गणेश चिक्कल अमृतनगर. गणेश चिक्कल अमृतनगर घाटकोपर. बसमध्ये संदीप सर, मुख्य प्रशिक्षक श्री संदीप ढवळे सर आणि गोविंद पटू कृपया मंचावर यायचे. आपल्या पसायदान या संस्थेच्या अध्यक्षा सौ रुपाली काणकोणकर मॅडम, आमचे मुख्य मार्गदर्शक श्री प्रशांत काणकोणकर सर आणि आपले विभागीय लाडके खासदार श्री अनिल देसाई सर. आपण डीजे लावू नका. मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनीतली ही दृश्य आहेत. जय जवान पथक हे आता दहीहंडीचा थर लावण्यासाठी तयार आहे. जवळपास 4 ते 5 महिन्यांची ही त्यांची सराव असतो, त्यांची प्रॅक्टिस असते आणि त्यानंतर आजच्या या दिवशी हे थरावर थर लावले जातात. खरं तर जय जवान पथक हे 9 थरांची सलामी देण्यासाठी नावाजलेलं असं पथक आहे आणि त्यांच्याकडून आता दादरमधल्या या हिंदू कॉलनीतल्या दहीहंडीमध्ये हे मानवी मनोरे रचले जात आहेत. त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे आणि थरावर थर लावण्यासाठी ते आता सज्ज झालेले आहेत. पथकाच्या सर्व दर्शक वर्गांना विनंती आहे की आपले थर लागल्यानंतर ते पाठीमागचे जेवढे प्रेक्षक आहेत त्याने आपण आतमध्ये येऊन पूर्ण राऊंड करून हात वर करायचे आहे, रिंग करायची. उपनगरचा राजा म्हणून ज्या पथकाची ओळख आहे ते म्हणजे जोगेश्वरीचं जय जवान गोविंदा पथक आणि दादर येथील हिंदू कॉलनी पसायदान दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी हे जय जवान गोविंदा पथक जे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि 9 थराची सलामी आणि 10व्या थराचा विश्वविक्रम असे एकंदरीत संकल्प घेऊन हे पथक जे ते सगळीकडे यंदाच्या वर्षी जे ते थर लावणारे मानवी मनोरे असणारे आपण जर पाहिलं तर अत्यंत वेगाने, संयमाने आणि उत्कृष्टरित्या 1 2 3 4 5 थर जे ते अत्यंत उत्कृष्टरित्या जे ते उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. 6वा मानवी मनोरा 7व्या टॉपरला घेऊन चाललेला आपल्याला पाहायला मिळते आणि आता हे 6 थर जे ते अत्यंत संयमी पद्धतीने जे ते उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळातच 9 थरांचे मानवी मनोरंजनाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं 6वा उभा राहिलेला